हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्यासोबत आहेत सिद्धेश बोरुडे, पारनेर तालुक्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील, ज्यांचं ग्रॅज्युएशन आदित्य ॲग्रिकल्चर कॉलेज बीड इथून कंप्लीट झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे IDBIमध्ये AAO म्हणून त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. सो सिद्धेश, तुझं खूप खूप स्वागत आजच्या या विक्टर स्टॉकमध्ये, अर्जुन सॉफ्ट सारथीमध्ये. थँक्यू सर. सगळ्यात पहिल्यांदा मला सांग की तुझ्याबद्दल तुझं इंट्रोडक्शन, तुझ्या घरच्यांबाबतीत किंवा फॅमिली बॅकग्राऊंड नेमकं काय आहे? नमस्कार. माझं नाव सिद्धेश ज्ञानदेव बोरुडे. मी पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणेवाडी गावातून आलो आहे. माझं ग्रॅज्युएशन हे आदित्य ॲग्रिकल्चर कॉलेज बीड या ठिकाणी झालं. फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर 2 बहिणी, आईवडील आणि मी असं एक कुटुंब. आणि वडिलांचं पोट हे शेतीवरतीच, म्हणजे पूर्ण फॅमिली जी काय आहे ते शेतीवरतीच निर्भर होती. आणि त्यानंतर अशा म्हणजे कठीण परिस्थितीत देखील फॅमिलीने मला पूर्णपणे बॅकअप दिलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्रायव्हेट जॉब न करता तू बँकिंगची तयारी कर. मी घरी अशा प्रकारे सविस्तर सांगितलं होतं की बँकिंग झाल्यानंतर बँकिंगच्या एक्झाम्समध्ये कशा प्रकारे स्कोप आहे किंवा किती म्हणजे फ्युचर कसं आहे त्याबद्दल सगळं सांगितलं होतं. त्यामुळे घरच्यांनी पण म्हणजे हा स्कोप बघता मला पूर्णपणे सपोर्ट केला. आणि तसेच मला पूर्णपणे म्हणजे असं सांगितलं जातं की नातेवाईक असे तसे, पण नातेवाईकांचं पण मला म्हणजे या माझ्या पूर्ण प्रवासामध्ये असं म्हणजे एकही नातेवाईक नाही की ज्याने असं निगेटिव्ह माझ्याबद्दल बोललं. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. अच्छा, तर म्हणजे वडील आपली शेतीच करतात. किती आहे शेती आपल्या घरी? शेती सर तशी म्हणजे 15 एकर आहे. पण म्हणजे पाणी नसल्यामुळे मग अर्धी जमीन तर अशी कोरडवाहू आहे. हो, अर्धी जमीन कोरडवाहू आहे. हो. आणि बाकीच्या जमिनीवरती काय लावता तुम्ही? बाकीच्या जमिनीवरती मग कांदे, बाजरी अशा म्हणजे सीजनल पिकं जे काही, बाजरी, मूग वगैरे असे. ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यावं हे का बरं वाटलं? तसं मुळात म्हणजे माझं 12वी पर्यंत शिक्षण हे मुंबईला झालेलं आहे. अच्छा. हो. आणि मग त्याच्यानंतर बीडमध्ये आलात? हो हो. म्हणजे असं जनरली आपण बेसिक आपलं जे शिक्षण आहे प्राथमिक माध्यमिक हे करून आपण मुंबईकडे वळतो. हे मुंबईकडून ते शिक्षण घेऊन बीडकडे आले. म्हणजे ते 1-2 महिन्यासाठी असं डिमोशन झाल्यासारखं वाटत होतं, जसं प्रमोशन होतं तसं. बरं, का बरं? म्हणजे मुंबईतून इकडे का? तुम्ही प्रॉपर तर पारनेरचे आहेत. मुंबईत प्राथमिक शिक्षण काय तिकडे झालं का? हो, म्हणजे जन्म माझा पारनेरला झाला, पण त्यानंतर पूर्ण फॅमिली ही आधीपासून मुंबईला होती. अच्छा. त्यानंतर मग माझं त्यामुळे मग शिक्षण वगैरे शेती वगैरे कोण पाहायचं? शेती काका, आजी आजोबा होते गावी. बरं. हो. आणि वडील काय करतात मुंबईमध्ये? मुंबईमध्ये होते त्यावेळेस मग माथाडी कामगार होते, जे अशा म्हणजे बिल्डिंगच्या साईट्स वगैरे असतात त्या ठिकाणी जे माल येतो असं सिमेंटच्या गोण्या वगैरे ते त्या गाड्या खाली करायच्या, असं काम होतं त्यांचं जड. ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी इन्कम. हो. ज्या दिवशी काम नसेल त्यावेळेस नाही, असं नाही राहायचं काही. मग अशा पद्धतीने माझं म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण मुंबईला झालं. आणि मुंबईमध्ये 12वी पर्यंत झालं. 12वी मध्ये मुंबईच्या कुठल्या शाळेत होता तुम्ही? मी दिघ्याला होतो, हिंदमाता विद्यालय. हो. तिथपर्यंत तिथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 11वी-12वी माझं आपलं शेट NKTT ठाणे कॉलेजला झालं. आणि त्यानंतर मग गावाला यायचा असा निर्णय झाला की 12वीमध्ये म्हणजे मी 12वीला असताना एक म्हणजे मायनर ऑपरेशन झालं माझं, आणि ते एक्झाम पिरियडमध्ये झालं 12च्या. अच्छा. आणि मग त्यामुळे मग एक्झाम देता नाही आली मला पहिल्या अटेम्प्टमध्ये. मग जे परत री एक्झाम असते जून-जुलैमध्ये, त्यावेळेस मी एक्झाम दिली, पण त्यावेळेस माझा मॅथ्स आणि फिजिक्स राहिला होता. आणि मग मॅथ्स फिजिक्स राहिल्यामुळे मग परत थर्ड अटेम्प्टमध्ये एक्झाम द्यावी लागली मला. मग थर्ड अटेम्प्टमध्ये फेब्रुवारी 2020ला मी एक्झाम दिली. आणि मग त्यामुळे मग 1 वर्ष आधीच मागे पडलो. आणि नंतर मग कोरोना आला. कोरोनामध्ये टेम्पररी गावी यायचं आणि परत मुंबईला जायचं असं ठरलं होतं. पण मग नंतर कोरोनानंतर वाढलेली महागाई बघता मग काय परत शक्य झालं नाही. आणि मुंबईला पण भाड्याने म्हणजे रेंटने राहत होतो, त्यामुळे मग सगळ्याच किमती म्हणजे महागाई वाढली होती, त्यामुळे मग पुन्हा जायचा काही निर्णय घेतला नाही. आणि मग गावी राहायचं. तर म्हणजे आधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर गावी आलो तर फक्त म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आल्यामुळे मग काही गावी शेती नव्हती त्यावेळेस काहीच. आणि नेमका पावसाळा चालू व्हायचा, शेतीची थोडीफार कामं चालू व्हायची आणि आम्ही मुंबईला जायचो.
आणि मग त्यामुळे शेतीचा म्हणजे आणि माझा 12वी पर्यंत असा काही संबंध नव्हता जास्त तेवढा. संबंध नव्हता. मग तरी ऍग्रिकल्चरला जाण्याचा का निर्णय घेतला? तरी ॲग्रिकल्चर अशा पद्धतीने निवडलं. जर मुंबईला असतो तर काहीतरी IT वगैरे इंजिनिअरिंग वगैरे केलं असतं, पण मग गावी राहायचं हे फायनल ठरलं. त्यावेळेस म्हणलं आता गावी राहायचंय तर मग गावी राहून काय शेती तर करावीच लागेल. मग शेतीसाठी आता आत्तापर्यंत शेती शिकलो नाही कधी, मग शेती शिकावी, थोडीफार शिकावी, त्यासाठी मग ॲग्रिकल्चर घेतलं. अच्छा, म्हणजे हां. मला वाटतं बरेच कमी ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असे आहेत की म्हणजे शेतीविषयक शिकायचं म्हणून ॲग्रिकल्चरला ऍडमिशन हो. घेतात. तर शेतीविषयक शिकायचं म्हणून ऍडमिशन घेणाऱ्या त्या तुरळक ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मधला सिद्धेश बोर्डे हा सुद्धा एक आहे. मुंबईला वडील कामगार, माथाडी कामगार म्हणून काम करायचे, नंतर गावाकडे आले. मग आता गावाकडे वडील शेतीच बघतात पूर्ण हो, वेळ. आता पूर्ण वेळ शेतीच बघ. हा एक खडतर प्रवास तिथपर्यंतचा, कारण जसं त्याचं म्हणणं आहे की दिवसा जर सपोज ज्या दिवशी काम मिळालं हाताला त्या दिवशी खायला मिळेल, किंवा त्या दिवशीच पगार मिळेल, किंवा त्या दिवशीच इन्कम असणार आहे घरामध्ये, आणि ज्या दिवशी काम नसणार आहे. म्हणजे ही भीषण परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशाही परिस्थितींवरती मात करून खूप चांगल्या सिद्धेशसारखे विद्यार्थी घडतात, आणि त्यांच्यासारखी एक स्वतःचं आता बरं सगळ्यात म्हणजे काय की IDBI मध्ये AA म्हणून फायनल सिलेक्शन हे पहिल्याच अटेम्प्टमध्ये झालेलं आहे. कारण ग्रॅज्युएशन आदित्य ॲग्रिकल्चर बीडमधून झालेलं आहे. 2024 मध्येच ग्रॅज्युएट आहेत, रिसेंटली ग्रॅज्युएट आहेत. आणि याच्यासोबत 6-8 महिन्यामध्ये, कारण बऱ्याच वेळा सध्या विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचं कधी कधी वातावरण निर्माण होतं की 2-2, 3-3, 4-4 वर्ष जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत नाही तोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही. पण या कुठंतरी गोष्टींना फाटा फोडून की नाही, पहिल्या प्रयत्नात सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पोस्टवरती फायनल सिलेक्शन होऊ शकतं, याला प्रूव्ह करून देणारे सिद्धेश बोर्डे. सो सिद्धेश, ॲग्रिकल्चरला कृषीचं शिकायचं म्हणून आपण गेलोत, बरोबर आहे का? मग खरंच ॲग्रिकल्चरचं आपण कॉलेजमध्ये शिकलो का? नाही, म्हणजे actually कॉलेजचा काय किस्सा होता? आता म्हणजे मुंबईला राहिल्यामुळे मला असं इकडचे जिल्हे वगैरे काय म्हणजे काहीच माहिती नव्हतं, की जास्त आयडिया नव्हती. फक्त असे जिल्हे माहीत होते, पण जिल्ह्यामध्ये कोणते कॉलेज कसे किंवा काय याबद्दल काहीच आयडिया नव्हती. आणि ज्यावेळेस मग आदित्य कॉलेजला ॲडमिशन घेतलं, कॅम्पस वगैरे चांगलं होतं. हो, कॅम्पस. आणि ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस चांगलं वाटलं सगळं, म्हणजे की ॲग्रिकल्चरबद्दल शिकायला मिळेल किंवा नवनवीन प्रयोग आपण घरच्या शेतीवरती, घरी शेती एवढी जास्त आहे, किंवा मग पाण्याचं काहीतरी घरी सोर्स उपलब्ध करून मग घरची शेती करता येईल, या उद्देशाने मी ॲग्रिकल्चरकडे वळालो होतो. ओके, नवरदेव BSc ॲग्री थोडक्यात. आणि मग त्यानंतर जसजसं डिग्री म्हणजे पुढे गेली, नंतर मग डिग्रीमध्ये वेगवेगळे हे कळाले की म्हणजे अजून ॲग्रिकल्चरमधून काय काय होऊ शकतं. नुसतं BSc ॲग्रिकल्चर करून शेतीच हा एक असा पर्याय नाही आहे, की मग गव्हर्नमेंटमध्ये आपलं MPSC थ्रू पण बँकिंग आहे. हो, मग असे वेगवेगळे सोर्सेस किंवा वेज मिळत गेले. आणि प्रत्येक म्हणजे मित्रांसोबत प्रत्येक विषयावरती चर्चा करत गेलो, की काही जण आता MBAला गेलेत, काही जण बँकिंग करतायत, काही जण शेती पण करतायत, असं नाही की, आणि काही जण प्रायव्हेट जॉब पण करतायत. मी प्रत्येक वेचा पूर्णपणे विचार केला होता. जर MSc करायचं म्हणलं तर मग MSc मध्ये पुन्हा 2 वर्ष द्यावे लागत होते, आणि MBA करायचं म्हणलं तरी तोच प्रॉब्लेम होता. जर MBA जर चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागला असता तर मग MBAचा विचार केला असता. पण मग नंतर लास्ट इयरला असताना असं झालं की बँकिंगचं तुमचं जे सेमिनार होतं लास्ट इयरला, ते तर काय अटेंड करता आलं नव्हतं, कारण का त्यावेळेस मी घरी गेलो होतो. आणि मग ते झाल्याच्या नंतर म्हणजे मित्रांनी सांगितलं, त्यातल्या त्यात म्हणजे ती एक मुलगी होती साक्षी नावाची, तिने मला जास्त फोर्स केला की तू बँकिंग कर, किंवा जास्त कन्व्हिन्स केलं. मी कन्फ्यूज होतो MBA करावं की बँकिंग करावं यासाठी. आणि ऋषभ वगैरे आणि रूममेट्स वगैरे असतील, आता अभिजित किंवा शिवम, हे सगळेच, प्रदीप वगैरे, संकेत, आणि इथे आल्यावरती पण बरेचसे अजून पण नवीन मित्र झाले. मग त्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं की बँकिंग हा एक जास्त MBA पेक्षा जास्त लवकर तू याच्यात हे करू शकतो, सक्सेस मिळवू शकतो. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग बँकिंग करायचं ठरवलं. आणि मग आता लास्ट इयरला बॅच घ्यायची याविषयी मी पहिल्यांदा घरच्यांच्या आधी पहिल्यांदा मित्रांशी बोललो. सर्व मित्रांशी चर्चा वगैरे झाल्याच्या नंतर मग मी निर्णय घेतला की बँकिंग करायचं. आणि मग घरी हा निर्णय सांगितला. आता घरच्यांचं असं होतं की घरचे काही एवढे जास्त म्हणजे वडिलांची 12वी झाले आणि मम्मी 8वी पर्यंत शिकलेली आहे. मग त्यामुळे मग म्हणजे त्यांचं पण असं काही जास्त माहीत नव्हतं पुढचं कसं काय. ते फक्त एवढंच म्हणायचे की काहीही कर पण जास्त शिक आणि मोठं हो, एवढंच त्यांचं म्हणणं असायचं.
आणि मग मी असं असं सांगितलं की बँकिंगमध्ये असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. त्यांना कितपत कळालं हे माहीत नाही, पण मी माझ्या पद्धतीने परिपूर्ण समजावण्याचा प्रयत्न केला. आणि ते झाल्याच्या नंतर मग बँकिंगची आपली ऑनलाईन बॅच घेतली सुरुवातीला, विजेता 3. विजेता 3 आली होती 10 मार्चपासून स्टार्ट झाली होती आणि 12 मार्चला मी बॅच घेतली. सुरुवातीला ऑनलाईन बॅच घेतली आणि 28 मेला डिग्री कंप्लीट झाली. सुरुवातीचे 1-2 महिने मी ऑनलाईन बॅच केली आणि मग 28 मेला डिग्री कंप्लीट झाली. नंतर मग बहुतांश मुलं डिग्री झाल्यानंतर घरी जातात. पण 28 मे नंतर 2 जूनला मी इकडे आलो. MCRचा पेपर होता 3 जूनला. 3 जूनला पेपर दिला. नंतर मग 4 जूनला घरी गेलो आणि 5 आणि 6 2च दिवस घरी राहिलो आणि 7 जूनला मी इकडे आलो. सध्या आता परिस्थिती पण अशीच आहे की परीक्षा थोड्या अलीकडे आलेल्या आहेत. म्हणजे आता यावर्षीची सुद्धा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची म्हणजे जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी टार्गेट करतात ती परीक्षा आता यावर्षी पूर्व परीक्षा 24 नोव्हेंबरला आणि मुख्य परीक्षा जी आहे ती 4 जानेवारी 2026ला आहे. त्यामुळे परीक्षा थोड्याशा अलीकडे आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला वाटतं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर ज्यांना ॲक्च्युली खरंच बँकिंग करायचं आहे, फर्स्ट अटेम्प्टमध्ये काढण्याची इच्छा आहे, अशा लोकांनी घरी न जाता, कारण की जर पुढचे 30 वर्ष सुखात घालायचे असतील तर हे 3-6 महिने 3 वर्ष 1.5 वर्ष हे आपल्याला मेहनतीचं घालावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटतं पुढचा जर आपण विचार करत असू तर खूप जास्त ग्रॅज्युएशन नंतर वेळ न गमावता पटकन आपण जर सपोज आपल्या ट्रॅकवरती लागलो तर त्याचा बेनिफिट नक्कीच होईल. कारण की कधी ना म्हणजे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेले तरी कष्ट करण्याचे. तुम्ही MBA करा किंवा मार्केटिंगमध्ये जा, कोणत्याही फील्डमध्ये गेले तरी तुम्हाला कष्ट करण्याचे, आज ना उद्या करण्याचे. जर तुम्ही एवढे वर्ष 2 वर्ष जर कष्ट केले तर तुमचं पुढचं आयुष्य हे सुधारणार आहे. पण जर तुम्ही एवढे 1-2 वर्ष जर जो पीक टाईम आहे कष्ट करण्याचा तो जर तुम्ही असाच वाया घालवला तर मग पुढचं आयुष्य तुमचं खडतर जाणार आहे. ग्रॅज्युएशनला आवडीचा विषय कोणता होता? ग्रॅज्युएशनला तसं ॲनिमल हजबंड्री लाईफ स्टॉक आवडीचा विषय होता. की त्याबद्दल जसं शिक्षक शिकवत गेले, सातपुते सर होते, की सर जसं शिकवत गेले तसं इंटरेस्ट वाढत होता. आणि हॉर्टिकल्चरला पण मोरे सर होते आणि ॲग्रोनॉमीला मिसळ मॅम होत्या. आणि सर्वच शिक्षकांचं पण असं एक म्हणजे तसं मी म्हणजे टॉपर होतो त्यामुळे मग सर्व शिक्षकांचं पण की CGPA किती होता? CGPA 8.51 होता. अच्छा, म्हणजे आपल्यासारखे गरीब 2 लेकरं पास होतील एवढा त्यांचा CGPA होता. पण ठीक आहे, एक चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून म्हणजे आदित्य ॲग्रिकल्चरमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय. पुढे तुम्ही तिथून शिकलात सुद्धा है ना. आता बऱ्याच वेळा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा हा बराचसा असा मानस असतो की नाही सर आमच्या इथं आमचं काही झालंच नाही. तुम्हाला काय वाटतं की बाबा पूर्णपणे 100% तुम्ही कॉलेजवरती डिपेंडंट राहून करणं गरजेचं आहे का तुम्हाला स्वतःला सुद्धा काही करणं गरजेचंच आहे? नाही, आता ते आपण कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतो किंवा आता कॉलेजने किंवा एखाद्या व्यक्तीने कितीही शिकवलं तरी आपण जोपर्यंत सेल्फ स्टडी करत नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी क्लिअर होत नाहीत. आता असं नाही की मला प्रत्येक विषयाला शिक्षक होते, बऱ्यापैकी विषयांना शिक्षक पण होते आणि काही विषय होते त्यांना सेल्फ स्टडी करून आम्ही त्यामध्ये कॉलेजमध्ये पण आम्हाला ग्रुप स्टडीचा सगळ्यात जास्त फायदा झाला होता. ग्रुप स्टडी केल्यामुळे मग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. ज्या गोष्टी मला येत नव्हत्या त्या समोरच्याला येत होत्या, ज्या समोरच्याला येत नव्हत्या त्या मला येत होत्या. अशा पद्धतीने डिस्कशन करून आम्ही एक्झाममध्ये क्लिअर झालो आणि एक्झाम्स पण अशा पास झालो की 1 नाईट फाईट असं सगळ्याच एक्झाम्स ऑलमोस्ट. पण मग इथे येऊन 1 नाईट फाईट नाही करता येत ना, इथे तुम्हाला मेहनत करावीच लागेल. हा जो प्रवास आहे की बँकिंगमध्ये यायचं हे मित्रांमुळे तुम्ही ठरवलं बरोबर आहे का? म्हणजे आता नेहमीच प्रत्येकच इंटरव्ह्यूमध्ये हे झालं की बाबा यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल लिव्हज अराउंड यू. तुमचे मित्र जसे, तुमची संगत जशी, त्या मित्रांवरूनच तुम्हाला ओळखल्या जातं की तुमची एक ओळख जी आहे ही तुमच्या मित्रांवरून जनरली आता केली जाते या काळामध्ये तरी. तर आता हे मित्रांमुळे तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये तर आलात. इथं आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की सगळे सिनियर नाही, आता ॲग्रिकल्चरच्या जागा किती येतील, काय येतील. ॲग्रिकल्चरच्या AFOच्या जागा येताना यावर्षी 346 आल्या, पण नंतर त्या 945च्या आसपास झाल्यात. वॅकन्सीज या पद्धतीने येत आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधून मग या निगेटिव्हिटीमधून स्वतःला दूर ठेवून स्वतःची प्रिपरेशन ॲग्रिकल्चरच्या बाबतीत कसं करत राहिलो आपण? सुरुवातीला म्हणजे मी या वॅकन्सीज कट ऑफ याचा म्हणजे मी काडीमात्र विचार केला नव्हता. आणि सुरुवातीला 1-2 महिने की आता तिथे मित्र होतेच आणि त्या मित्रांसोबत कायम चर्चा व्हायची की काय करावं काय नाही. ते झाल्याच्या नंतर मग इकडे आल्यानंतर मग ज्या वेळेस मी म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आलो, राहुल सर असतील, अक्षय सर असतील, प्रदीप वराडे सर किंवा तुम्ही असाल, सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती मग म्हणजे असं निगेटिव्हिटीचा पण माझ्याजवळ आला नाही. म्हणजे कसं की मित्र तर होतेच आणि मला ते
माझ्याकडून अपेक्षा असण्यापेक्षा मित्रांच्या माझ्याकडून जास्त अपेक्षा होत्या. अच्छा, की बा हा काहीतरी करेल, आम्हाला पण हेल्प करेल. हो. अच्छा, ओके. आणि म्हणजे कसं कॉलेजमध्ये टॉपर असल्यामुळे मग प्रत्येकाला वाटायचं की याने काहीतरी करावं आणि याच्याकडून आपण इन्स्पायर होतोय. अपलिफ्टमेंट आपलं पण व्हावं. हो. येस, ऑब्व्हियसली. आणि मग मित्रांना काय मदत केली नेमकी आतापर्यंत? कॉलेजमधले MCQ सांगायचे सोडून आतापर्यंत मित्रांना कोणत्या कोणत्या पद्धतीची मदत केलेली आहे? मित्रांना तसं काय, आता इकडे आल्यापासून ग्रुप डिस्कशन वगैरे, आता SBI साठी म्हणजे पूर्ण ग्रुप डिस्कशन स्टार्ट केलं होतं. ॲग्रिकल्चरसाठी पण केलं होतं, पण ॲग्रिकल्चरला ग्रुप डिस्कशनचं एवढं काय झालं होतं की म्हणजे आम्ही 3-4 जणांनी विजेता 3ला 4ला ॲडमिशन घेतलं होतं. आणि बरेचसे विद्यार्थी असे होते की त्यांनी विजेता 5-6ला ॲडमिशन घेतलं होतं, जे डिग्री झाल्याच्या नंतर 1 महिन्याने बॅच चालू झाली होती. मग त्यांची बॅच चालू होईपर्यंत आमचं ऑलमोस्ट हे मायनर टॉपिक वगैरे जे झाले होते. आणि मग आमचा फक्त प्रॅक्टिसचा पिरियड होता. डिस्कशन वेगळं चालायचं, त्यांचं डिस्कशन थोडंसं वेगळं चालायचं. आमचा फक्त प्रॅक्टिसचा टाइम होता आणि त्यांची जस्ट सुरुवात झाली होती की मग आता त्यांची सुरुवात झाल्यामुळे मग त्यांचा फर्स्ट डे होता रिझनिंगचा, ह्याचा आपलं सिटिंग पझलचा. तर मग त्यावेळेस ते म्हणजे संकेत म्हणलं की सिद्धेश भाऊ आता काय आपल्याला जमत नाही, आपण चाललो सोडून. म्हणलं तू फक्त सिटिंगचे लेक्चर कर पूर्ण. सिटिंगचे लेक्चर झाल्याच्या नंतर जो काही होमवर्क सांगतायत सर तेवढं फक्त पूर्ण कर आणि सिटिंग आणि पझल हा टॉपिक संपल्यानंतर हे वाक्य मला परत म्हणून दाखव. बर. आणि मग म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की नाही, परत पुन्हा कधीच बोलला नाही. म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की एकदा म्हणजे फर्स्ट डेला जे फिअर असतं, कारण का मी 2 महिन्याआधीच त्या फेज मधून गेलो होतो. मलाही वाटलं होतं की अरे हे एवढं अवघड आणि आपलं ॲग्रिकल्चर पण करायचं, रिजनिंग, पझल, क्वांटचं हे कमर्शियल वगैरे, त्या फेजमधून 2 महिन्याआधीच गेलो होतो मी त्याच्या संकेतच्या आधी. त्यामुळे मग मला अजूनही त्याचे शब्द आठवतात, सिद्धू आपल्याला काही जमत नाही आहे आणि आपण आता चाललो सोडून. पण मग मी त्याला हे सगळं सांगितलं. ते झाल्याच्या नंतर मग परत त्याने काही शब्द काढला नाही आणि आता तो पण स्वतः म्हणतो की आता पोस्ट काढल्याशिवाय आता काही जायचं नाही. आता जे नवीन मुलं येत आहेत, जे नवीन बँकिंग सेक्टरमध्ये आता येणार आहेत किंवा जे तयारी करणार आहेत, स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहेत, यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्यांना काय सांगाल नेमकं? आता मुळात म्हणजे तुम्ही इकडे येत आहे तर मग असं एक तुम्हाला स्वतःला प्रेशरमध्ये नका आणू की मला एवढ्या टाईममध्येच पोस्ट काढायचे. घरी सांगताना देखील असं सांगत जा की मला 2 वर्ष 3 वर्ष मॅक्झिमम लागू शकतात. आता म्हणजे बऱ्याचशा अशा केसेस आहेत, WHच्याच रिलेटेड अशा केसेस आहेत की काही जणांचं 5-6 वर्षापासून नाही झालेलं आहे. काही लेकरं म्हणजे 5-6 वर्षापासून नाही झालं त्यांचं होऊन गेलं आणि काही लोक असे आहेत की ज्यांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण होऊन गेलं. आता माझं AFO मध्ये असं झालं होतं की म्हणजे मला एक रिग्रेट होतं की लास्ट इयरला असताना मी MCR ची बॅच केली नाही. MSc करायचं. आदित्य ॲग्रिकल्चर कॉलेजचे मला वाटतं अर्ध कॉलेजच MCRच्या बॅचला असतं. सारथीच्या MCRच्या बॅचला आदित्य ॲग्रिकल्चरचं अर्ध कॉलेज जवळपास मागच्या वर्षी सुद्धा होतं. आणि मग म्हणजे अर्ध्या बॅचने MCR ची बॅच घेतली होती, बट मी घेतली नव्हती. माहीत नव्हतं मला की लास्ट इयरला की MSc करायची की काय करायचं असं माहीतच नव्हतं. त्यामुळे मग MCR ची बॅच काही घेतली नव्हती. आणि मग जे लोक MSc ला गेलेत किंवा जे लोक आता इथून पुढे MSc करणार आहेत की त्यांचं असं होतं की MSc करावं की बँकिंग करावं, नेमकं 2 दगडावरती पाय ठेवल्यासारखं होतं आणि मग काहीच कम्प्लीट म्हणजे काहीच पूर्णपणे 100% आपल्याला देता येत नाही. मग MSc करताना जर तुम्ही MSc करायचा निर्णय घेतला असेल तर मग 100% तुम्ही MSc करा, किंवा मग जर बँकिंग करायचा निर्णय घेतला असेल तर मग तुम्ही MScचा विचार पण नका, विचार पण न करता तुम्ही बँकिंगला ऍडमिशन घ्या. बरेच विद्यार्थी तुमच्या इथले असे पण होते की ज्यांनी MCR ला ऍडमिशन बरेच विद्यार्थी अशा हिशोबाने पण घेत होते की सर आमचं फाउंडेशन एक ग्रॅज्युएशनच्या आधी ऍग्रिकल्चरचं कम्प्लीट व्हावं, जेणेकरून मग आम्ही ज्यावेळेस बँकिंग करण्याचा निर्णय घेऊ त्यावेळेस आम्हाला ते बऱ्यापैकी ऍग्रिकल्चर आमचं रेडी असेल, अशा हिशोबाने सुद्धा MCRच्या बॅचला तुमच्या बॅचचे पोर होते. हो, मी बऱ्याच आता म्हणजे जे ज्युनियर्स वगैरे आहेत त्यांना पण सजेस्ट केलं होतं की तुम्ही आता MCR ची बॅच घ्या, बट MCR ची बॅच घेताय तर मग जर तुम्हाला बँकिंग करायची तर MScचा फॉर्म देखील भरू नका. म्हणजे बॅच करा MCR ची, बट MCR ची एक्झाम पण द्या, बट MScचा फॉर्म देखील भरू नका. मी पण MSc साठी फॉर्म नव्हता भरला. आणि मग त्यानंतर मी सांगितलं सगळ्या ज्युनियर्सला
आणि आत्ता पण मला रिग्रेट होतं की जर MCRची बॅच घेतली असती तर मग आता मी ॲज अन AFO म्हणून पण इंटरव्ह्यू देऊ शकत असतो की AFOला माझे इंटरव्ह्यूला 14.5 मार्क्स होते आणि लीड मला मेन्सला लीड कमी होती, 6.75ची लीड होती. या वर्षीचा पेपर पण थोडासा डिफिकल्ट होताच. पेपर डिफिकल्ट होता आणि प्रीबद्दल तर मला काहीच म्हणजे हेच नव्हतं, डाऊटच नव्हतं की प्री निघेल नाही निघेल. 9 नोव्हेंबरला प्री होती. तेव्हापासून मग मी म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्रीजिंग सोडूनच दिलं होतं, पूर्णपणे ॲग्रिकल्चरवर शिफ्ट झालो होतो. आणि त्याच्या आधी सुरुवातीला 2-1 तास दिवसातून तुमचं लेक्चर सोडून 2 तास तेवढं देत होतो. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग जर मी म्हणजे अजून पण असं वाटतं की MCRची बॅच केली असती तर मग AFO म्हणून झालं असतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता फायनल सिलेक्शन तर झालंच आहे ना, कुठला AAOचा असो किंवा ॲग्रिकल्चरची जी पोस्ट मिळायला पाहिजे ती मिळालीच आहे. ॲग्रिकल्चर. अच्छा, बरं. मग आता लाईफमध्ये झालेले जे काही बदल आहेत किंवा आधीचं लाईफ असं होतं, आता मला आता जे फिलिंग आहे किंवा आईवडिलांना फोन केल्यानंतर की पहिला दिवस त्यांचा, मला आठवतं की यांची एक पोस्ट आहे इन्स्टावरती की डे 1 म्हणजे सारथीमध्ये आलेला पहिला दिवसचा फोटो आहे आणि सेकंड अजून बाजूला सत्कार समारंभाचा एक फोटो आहे आणि त्याच्यात लिहिलेलं 1 डे. म्हणजे पहिल्या दिवशी आणि आजचा एक दिवस, हा जो फरक आहे, हा जो पूर्ण प्रवास आहे, हा आज आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आईवडिलांचं समाधान किंवा आईवडिलांचं सुख किंवा आईवडिलांना नेमक्या काय फिलिंग्स आहेत सध्या किंवा त्यांचं काय मत आहे नेमकं सध्या? की म्हणजे आता त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे प्राऊड फिलिंग येतं की एवढं सगळं फायनान्शियल बॅकग्राऊंड असतं की मुलाने करून दाखवलं की बरेच जण डिग्रीमध्ये असताना अभ्यास नाही करत किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या आहारी जातात. डिस्ट्रॅक्शन्स जास्त होतं, इकडे आल्यावर पण डिस्ट्रॅक्शन जास्त होतं. पण या सगळ्यांना म्हणजे ओव्हरकम करून मुलाने करून दाखवलं. याचा अभिमान आहे सर्वच, म्हणजे आईवडिलांना पण आणि नातेवाईकांना पण. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लोन बद्दल जे सांगायचं राहिलं, म्हणजे याची जी थंबनेल आहे अच्छा, या म्हणजे पहिला असा विद्यार्थी असेल की ज्यांनी मला सांगितलं की सर माझी थंबनेल अशी बनवा. युजली थंबनेल ह्या अक्षय सर, मी असतील, राहुल सर असतील, त्या म्हणजे आमच्या हिशोबाने आम्ही बनवून घेतो. पण ही पहिली अशी थंबनेल आहे अर्जुन सॉफ्ट सारथीची की ज्याच्यामध्ये सिद्धेशने स्वतः सांगितलं की सर सत्कार समारंभ करतानाच, गुलाल टाकतानाच अंगावरती तो बोलला की सर माझी जी थंबनेल आहे ती या पद्धतीने असावी की ज्या बँकेतून घेतलं लोन त्याच बँकेत झाला अधिकारी. हा काय किस्सा आहे नेमका? आता तो किस्सा असा की ज्यावेळेस गावी आलो राहायला त्यावेळेस मग अशी फायनान्शियल कंडिशन नव्हती की 50,000 पण फी पे करू शकत होतो. तर मग फर्स्ट इयरची फी काकांनी आणि वडिलांनी असं म्हणजे आणि मग सेकंड इयरला झालं असं की आता सेकंड इयरला काही इन्कम, फर्स्ट इयर शेतीमध्ये होतं आणि वडील पण 92 पासून मला वाटतंय शेतीमध्ये मुंबईला होते. तिथून पुढे मुंबईला असल्यामुळे त्यांचा आणि शेतीचा पण जास्त काही संबंध आला नाही. मग फर्स्ट इयरला शेती स्टार्ट करायची, एवढं काही इन्कम पण जनरेट झालं नाही. मग दुसरा पर्याय काय, आता डिग्री तर सोडून जाऊ शकत नव्हतो. मग बँकेत आपलं हे ई-विद्या पोर्टलवरती अप्लाय केलं. ते अप्लाय केलं आणि तिथे बँकचं हे टाकलं, काय म्हणतो आपण ते, प्रेफरन्स टाकला. SBI टाकलं, त्यानंतर आपलं बँक ऑफ बरोडा वगैरे टाकलं आणि सेंट्रल बँक ऑफ टाकलं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि IDBI टाकलं. SBIने तर डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट केला होता. आता काय माहित नाही की 12th मध्ये पण एक म्हणजे 1 वर्षाचा गॅप होता 12th मध्ये, त्यामुळे. आणि मग सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये गेलो. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये गेलो आणि त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले. आता 12thचे माझे 3 रिझल्ट, फर्स्ट रिझल्टमध्ये ॲबसेंट, सेकंडमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स सोडवलेला आणि थर्डमध्ये क्लिअर होतो पण एक्झेम्प्टेड, फिजिक्स आणि मॅथ्स फक्त दिलं होतं थर्ड टाईम. तो बँक म्हणजे तो मॅनेजर काय म्हणला की तुझं याच बँकेत नाही, कोणत्याच बँकेत तुझं लोन मिळू शकत नाही. आणि म्हणजे मला तिथंच असं आता डिग्री होतच नाही माझी असं वाटलं होतं मला. पण मी ज्यावेळेस ऑनलाईन कॉलेज होतं त्यावेळेस फर्स्ट, सेकंड इयर, थर्ड सेमपर्यंत ऑनलाईन कॉलेज होतं. मग त्यावेळेस मी पारनेरला ॲग्रोवन, एक मार्ट होतं, ॲग्रोवन मार्ट, तिथे मी जॉब करायचो. मग तिथे मी त्या सरांना भेटलो की त्या सरांना म्हणजे अक्षरशः रडलो मी त्यांच्यासमोर. हरिदास आंधळे नाव आहे त्यांचं. त्यांनी मला त्यावेळेस सपोर्ट केला की
तू थर्ड बँक आहे अजून, तू होप्स नको सोडू, बरं. तू तिकडे जा. हा. आणि याच्या आधी म्हणजे एज्युकेशन लोन घेण्याची आयडिया मला एक मित्र आहे संगम कावरे, त्याच्याकडून म्हणजे त्यांनी पण घेतलं होतं एज्युकेशन लोन. तो बोलला होता की तू होप्स नको सोडू, होऊ शकेल हो होऊ शकेल. मग तू IDBI मध्ये गेलो. IDBI गेलो, मग त्यांना असं असं सांगितलं की 12th असं सगळं होतं. आणि मग त्यांनी लोन केलं पास. मग लोन पास केलं. मग अशा पद्धतीने मग ते झालं, सगळं शिक्षण झालं. आणि मग इकडे आल्यावरती IDBIच्या वेगवेगळ्या म्हणजे इकडे आल्यावरती कळालं की IDBI पण वेगळं रिक्रुटमेंट काढते. आणि मग असंच चर्चा करता करता मग मी संकेत असेल, रामभाऊ असतील किंवा सगळ्याच रूममेट्सला म्हणलं की जर माझं IDBI झालं तर मग मी 100% हे सांगणार की ज्या बँकेतून लोन घेतलं होतं त्याच बँकेत. आणि आधीच हे थंबनेल म्हणजे डिसाईड केलेली होती. अरे वा, क्या बात आहे. सो खूप चांगलं वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्याशी बोलून, तुझे संवाद ऐकून किंवा विद्यार्थ्यांसाठी तू जे काही बोललास सिद्धेश, त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप मनपूर्वक आभार. या प्लॅटफॉर्मवर आलास, तुझे विचार शेअर केले विद्यार्थ्यांसाठी. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सुद्धा त्याचे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी म्हणजे आता मला वाटतं की सिद्धेशनी बाकीच्या सिद्धेश जे घडणार आहेत त्यांचे एज्युकेशन लोन त्यांनी थांबवू नयेत, हीच आपण म्हणजे प्रार्थना करूयात किंवा ह्याच बाबतीत त्याला शुभेच्छा देऊयात. आणि तुझ्या हातातून सुद्धा एज्युकेशन लोन तू द्यावेत, ते विद्यार्थी मोठे व्हावेत, ते पुन्हा नवीन सिद्धेश निर्माण व्हावेत, है ना. शेवटी काही असो, नावकरी लोक असतातच. तर विश ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. आणि तुझ्या भविष्याच्या येणाऱ्या सर्वच म्हणजे ज्याही काही सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्याच गोष्टींसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. भेटूया नक्कीच पुढच्या आपल्या असलेल्या पार्टमध्ये. तर एक सारथी एज्युकेशन बद्दल थोडंसं बोलायचं होतं. सारथी एज्युकेशन मधील शिक्षकांबद्दल की इकडे आल्यापासून मी मगाशी जसं म्हणलं निगेटिव्हिटीचा एन पण माझ्याजवळ आला नाही. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचाच म्हणजे एक मोलाचा वाटा होता की फॅमिलीचं प्रेशर ते वेगळंच असतं, पण फॅमिलीचं प्रेशर वेगळं बाजूला ट्रीट करणं त्याला, आणि इकडे प्रिपरेशनचं प्रेशर वेगळं ट्रीट करणं, अशा दोन्ही पद्धती, या दोन्ही प्रेशर्सला मला हँडल करण्यासाठी सर्वांनीच मदत केली. आणि यामध्ये मला प्रदीप वराडे सरांचं जास्तसं मेन्शन करावं वाटेल की त्यांच्यामुळे मी हार न मानता RRBचं प्रिपरेशन पण स्टार्ट केलं होतं येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी. की झालं असं होतं की माझा IDBI एक्झिक्युटिव्हचा निकाल पण वेटिंगला आला होता, AAOचा निकाल पण वेटिंगला आला होता, आणि AFOचा निकाल म्हणजे थोडक्यात गेला होता, इंटरव्ह्यूला जाऊन गेला होता. मग AAOच्या म्हणजे AAOचा निकाल ज्यावेळेस वेटिंगला आला आणि त्यावेळेस म्हणजे असंच सरांसोबत चर्चा करत होतो, तर बाकीच्या मित्रांमध्ये मी हसून होतो, पण मला आतून वाईट वाटत होतं की माझा AAOचा निकाल वेटिंगवर पडला. पण ते बाकीच्या मित्रांना कळत होतं की ठीक आहे हसतोय वगैरे, ठीक आहे, पण ते सरांनी माझ्या स्माईल मागचं जे काही दुःख आहे हो ते ओळखलं होतं. आणि मग सरांनी इव्हिनिंगला कॉल केला की सिद्धेश काय झालं, तू हसत होता पण तुझ्या मनात काहीतरी वेगळं होतं. मग सरांनी स्वतः ओळखलं की ह्याचा AAOचा निकाल वेटिंगला आहे आणि त्यामुळे याला वाईट वाटतंय. तर मग सरांनी दुसऱ्या दिवशी मला भेटायला बोलवलं. अजूनही आठवतंय, 5 वाजल्यापासून जवळपास आम्ही 7-7:30 पर्यंत चर्चा करत होतो. की म्हणजे त्या 2-2.5 तासामध्ये मला पूर्णपणे सरांनी ट्रान्सफॉर्म केलं की माझे जे काही निगेटिव्ह थॉट्स होते की मग मला AFOचा निकाल येईल नाही येईल त्याची पण म्हणजे भीतीच नव्हती. आला तर आला, गेला तर गेला, नेक्स्ट एक्झामसाठी तू प्रिपेअर करत राहा. आणि यामध्ये वैभव तोरणे सर, त्यांचं पण RRB SO म्हणून सिलेक्शन झालं याच वर्षी. मग ते पण कायम सांगत होते, ते पण बऱ्याच वर्षांपासून तयारी करत होते. त्यांनी पण 2-3 इंटरव्ह्यू दिले होते AFOचे, त्यांचं पण झालं नव्हतं. RRB SOचा निकाल त्यांचा या वर्षी आला. AFOची प्री पण निघाली नव्हती, AFOची प्री पण निघाली नव्हती. मग त्यांना पण हे वाटत होते, त्यांच्याबद्दल डाऊट होता की RRB SOमध्ये होतंय की नाही होतंय, पण मग त्यांचं पण झालं. आणि मग त्यानंतर त्यांच्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये हे 2 व्यक्ती असे की म्हणजे वैभव तोरणे आणि आपले प्रदीप वराडे सर, की यांनी पूर्णपणे मला बॅकअप केलं. जरा थोडे जरी निगेटिव्ह थॉट्स आले तरी पण हे यांनी मला असं एक थँक्यू. चालेल, थँक्यू सो मच. आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सारथी परिवारातर्फे सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या अर्जुन सॉफ्ट सारथीमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी करत राहा. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.